ऐकावं तेव्हा कोतालीच चाकरी सुनान म्हणून दाताच्या कड्या केल्या तरी ऐकत नाही. बाजी काय ग बाई भाजी कोण आहेस तू आणि माझ्या बाजीच्या नावाचा जप का करतेस? तुम्ही बाजीची आई नवा? होय. अहो बाजी जंगलात. बाजी जंगलात? होय जंगलात पडलाय. काय? होय बाजी जंगलात पडलाय? होय कुणीतरी वार केलाय त्याच्यावर. अगं बाया माझ्या बाजीला मारलं कुणी आणि कुठं? ते काय बी माहित नाही पण लय वाईट झालंय बघा. सारखा माय करतोय. अगं बाया चल आणि दाखव चल. चला बाजी चला. हे बाजी अरे काय झालं रे तुला? बाजी अरे कुठं आहेस तू? ऐ खुदा, एक माँ को भेज रहे हैं तेरे पास। गुनाह कर रहे हैं, हो सके तो माफ करना, लेकिन अपनों को खोने के दर्द का एहसास बाजी को भी तो होना चाहिए। मावशे ए मावशे किती भूच का? बाजी अरे बाजी अरे कुठं आहेस तू? बाजी ए बाई माझं बाजी कुठं आहे? माय समोर बघ. कावेरी कावेरी बाजी दादा माय कुठे? अरे मी बी तिला सोडते. इथंच बसले होते गुच्छामध्ये आणि मी घरामध्ये आत काम करत होते रे. कोणीतरी तुझ्या नावाला हाक मारत आलं तेव्हा मी तिचा आवाज ऐकला. बघायला म्हणून बाहेर आले तर ती मावशी आणि ती बाई जाताना दिसले मला. कोण बाई? नाही माहित नाही पण मी गेले मागे पण काय बी उपयोग नाही झाला. सगळीकडे हुडकलं कुठे बी नाहीये मावशी. तुम्हाला समजांचं काय साठल होतं नाही ना माझ्या लग्नासाठी? अरे नाही रे दादा खरंच सांगते मी. अक्काच सुन करणार नाही. तुझं नाव घेऊन कोण आलत? बाजी हे सगळं येगळं दिसत. तू लोहाला मारलं, शेराला मारलं, तुझे लय दुश्मन. म्हणून आहे पण काय भलतच नाही. माझ्या मायच्या केसाला जर धक्का लागला तर उठानच जाईल. पोरे तू इथंच थांब. आग काढते तिला कुठे जाऊ देऊ नकोस. हा हा चल. माझं बाजी कुठं आहे? आणि काय ग तू असं तोंड का लपवतेस? कोण आहेस तू? अगं बोल की कोण आहेस तू? माझं बाजी कुठं आहे? कोण आहेस? अगं बोल की कोण आहेस? अगं बोल की. मी खेळणेवाली. काय? खेळणेवाली? अगं बाया, या डोळ्यात काय घातलंस? काय केलंस गाड आहे? हे मुर्दे बाई डोळ्यात काय घातलंस ग? अगं काय घातलंस ग सगळे डोळ्यात? अगं सोड. अगं सोड के. अगं मला कशाला वरतेस? अगं सोड.
माझ्या बाजीला कळलं तर तुझं काय खैर नाही बघ. काय पाहिजे तुला? अगं सोड की बाजी. अरे बाजी कोण बघ ना. अरे सोड. अगं सोड की मला. अरे त्याच्या हो आमच्या अक्काला पाहिलं का कुठं? कोण गानूबाई? हा नाही हो, ती गेली असेल त्या बाजीला पोरगी उडकायला. नाही हो आमच्या अक्काला पाहिलं का कुठं? सोपत माझी माय बघितली का रे कुठं? नाही रे का काय झालं? काय नाही, बाजी कुणाला काही ठाव नाही ना? कुणीच कसं बघितलं नाही. चला बघू. अरे पण कुठं शोधायचं? त्याला बघू पुढं कुठं दिसते का ते. काय हो? एवढ्या लवकर बघून सह झालं त्या पवळाला? अगं पवळाला कुठं बघतोय? इथं अक्का गायब झाली माझी. काय झालं? अगं कुणीतरी बाई आली आणि अक्काला घेऊन गेली म्हणा. कोण? तेच कळणार झालं. पुरी तू पाहिलं नाही ना गाणबाईला? नाही. अरे बाजी तू इथं होतास वय? काय झालं? अरे तुझी माहिती तुला हाका मारता आत्ताच गेली पर्वतीच्या जंगलाकडं. जंगलाकडं? हा मी तिला हाका मारल्या पण ती पळतच गेली आणि आणखी एक बाय होती तिच्या संकट. चला दादाजी. थांबा, मी पण येते. तिघ असतील तर बरं. चिचोक्या तुझा घरी, मी येते मागून. नाही मी नाही जाणार कुठं. आणि तुम्ही जायचं नाही. चिचोक्या नाही राहू दे, आम्ही जातो. चला. अरे बाजी. अगं तुझा गुर्दा बशिवला सगळे. माय अक्का अगं अक्का. दादाजी हा काय कोण तुम्हाला? तुझा गुर्दा बशिवला सगळे. मायचाच आवाज आहे. चला दादाजी. अक्का तुला अगं सोड की बाजी. अरे बाजी कोण बघ ना. अरे सोड. अरे सोड की. माय कुठे गेली असेल? माय दादाजी माय अगं काय डोळ्यात घातलीस का माझ्या? अगं एखाद्या आई बच्चाशी तर ये त्याची समोर. अगं बाजी. बाजी. माय चल लवकर. माय अक्का माय अक्का. बाजी ये की रे. अगं सोड की. अगं डोळ्यात काय घातलीस का एवढं? अगं सोड. ए बाजी. माय अरे बघ रे मी कोण आहे. माय सोड की. कुठे जायला लागलीस? अरे बाजी ये की रे. अक्का माझ्या अरे बघ ना. कोण ग तू सगळे. अगं तुझा पुट्टा पशूला. माझा बाजी जर आला तर मेहनीच समज. अगं पण मी तुला सोडणार नाही. अगं बाजीला. माय 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 नामुराद छोड़ छोड़ उन्हें. छोड़ नहीं तो भागते किधर है? रुक. हिम्मत है तो रुक. माजी क्या हुआ माजी? अगं तुम्ही. माजी अब ठीक है ना? कौन है आप? ठीक है ना? माय माय दादू तुम? अहो ही माझी माय आहे. माय तुला काय झालं नाही ना? अरे बाजी. बाजी अरे तू बरा आहेस ना? अगं मला कुठं काय होतंय, पण तू इकडे कुठं आलीस आणि कशाला? अरे एक बाई आली मला म्हणाली तुझ्यावर वार झालाय आणि तू जंगलात पडलायस. अरे फसून इथं आणलं आणि कडावून ढकलून देत होती तेव्हा ह्यो बाबा अरे ह्यानं देवासारखा आला आणि मला वाचवलं बघ. अगं हे आमचे फरिस्टेट आहेत. हरीश सेठ. होय. जी माजी.
हम तड़ेगांव जा रहे थे, अचानक से चीखें सुनाई दी। हम दौड़ते हुए यहाँ पर आए। यहाँ कर देखा तो वो औरत माँ जी को खाई में धकेलने की कोशिश कर रही थी। हमसे रहा नहीं गया, दौड़ते हुए आए और माँ जी की जान बचाई। अक्का अरे दादा अगं बरीच ना मग. अगं आमचा जीव किती घाबरा घुबरा झालता. तर माझ्या बाजीचं लगीन झाल्याशिवाय मी काय मरत नाही बघ. माय कोण होती ती बाई? अरे तुझी ती खेळणीवाली मुर्दी. खेळणीवाली? हा अरे फसून आणलं ना हो मला इथं. ये वही खिलौने वाली है ना जिसे तुम और पूरी कोतवाली ढूंढ रही है? हा पण ती आमच्या अक्काकडे कशाला आलती? अरे माझा जीव घ्यायला आली होती, पण मी काय माझ्या बाजीचं लगीन झाल्याशिवाय मरत नाही बघ. काश वो हमारे हाथ लग जाती तो तुम्हारा एक मकसद पूरा हो जाता। माँ जी को तो हम बचा पाए लेकिन उसको नहीं पकड़ पाए। नाही सेठ, मी माझ्या मायला वाचवलं. लय उपकार झाले बघ, आयुष्यभर विसरणार नाही. बाजी, तुम्हारी माँ यानी कि हमारी माँ, हमने अपनी माँ की जान बचाई है। और ये उपकार कैसा? हाँ, हमने तो एक बेटे होने का फर्ज अदा किया है। बाजी तुझा फरीसेट लय चांगला आहे की र. एकदा भाकऱ्या खायला घरी बोलून घे. हा काय शेठजी, लय उपकार झालं बघा तुमचं. माय तुझ्या डोळ्यानं काय झालं? अरे तुझी ती खेळणीवाली डोळ्यात काय घातलं कुणास ठाऊक. अरे दिसणच झालं ना बघ. रांडू तर झाली नाही ना मी. बघ बाबा, नाही तर मला सुनाला बी बघता येणार नाही बघ. मरणाच्या वाटेवरनं परत आलीस तरी सुनाचं याड काय सुटना बघ. चल आधी वैदूकडे जायला पाहिजे. सेठ येतो आम्ही. चल चल बाबा. खुदा, क्यों क्यों हर बार हमें इस बाजी से शिकस्त मिलती है? क्यों? चिचोक्या थांब. चिचोक्या का असं हट्टी वागतोयस? तू कशी वागतेस ते बघ. शिलेदारांनी जीव वाचवलाय माझा. जीव वाचवला नव्हता तेव्हा पण असंच वागत होतीस तू. म्हणजे आधी आपण किती खेळायचो, मज्जा करायचो, पण आता तू सारखा शिलेदार करत असती. माझ्यावर ओरडली पण. तू आगाऊपणे बोललास म्हणून ओरडले तुझ्यावर. काय नाही, माझ्यापेक्षा तुला ते शिलेदार जवळचे झालेत. आज गेला कुठेतरी निघून, आता तुम्ही जा मला सोडून. शेवंत मावशी मला पोरग म्हणतो तेच करे. जाऊन दे, मी निघतो. चिचोक्या असं काही नाहीये, उगाच काहीतरी बोलू नको. मी तुला सोडून कुठं जाणार नाही, आणि गेले तरी तुला सोबत घेऊन जाईल. हिरा, अगं हिरा, तुला काही कळलं का? काय शिलेदारांच्या आईचा खून होता होता वाचला. काय तर काय, कड्यावरनं ढकलून देणार एवढ्यात फरीसेटनं वाचवलं म्हणून. फरीसेट? पण शिलेदारांच्या आईला कोण आणि कशाला मारेल? खेळणीवाली. काय कसं शक्य आहे? मला बी हाच सवाल पडलाय. सगळीकडे हीच चर्चा आहे. त्या खेळणीवालीचं नाव समोर आलंय. नाही, खेळणीवाली असं कधीच करणार नाही छबू मामा. खेळणीवाली माझ्या जीवावर सुटली होती बघ, पण मी बी माझ्या बाजीची माय. अगं अशा तिच्या झिंजा धरल्या होत्या की काही विचारूच नकस. काय सांगतेस? खरं का काय? खोट बोलणाऱ्याच्या माहिताला बी गाणूबाई जात नाही कधी. तुला सांगते कावेरी, तो फरीसेट जर आज मध्ये आला नसता तर ही खेळणीवाली त्या कोतवालीत आली असती आणि माझ्या बाजीच्या लग्नाचा मार्ग एकदम मोकळा झाला असता बघ. मग आता कसं आहेत ग मावशी डोळे? काय नाही ग, जरा जरा दिसतंय अंधुक अंधुक. आता
डोळं जाणार बघ माझं बहुतेक. ते जायच्या अगोदर सोनमुख बघावं असं लई वाटतंय बघ. आता आराम कर जरा. उगा तिने संजयला बोलत असेल तर काय बोलू नका. अरे भलत सलत नाही र, खरं तेच बोलते मी. माझ्या जीवाचा काही भरोसा नाही बघ बाजी. ती खेळणीवाली परत येणार बघ माझा जीव घ्यायला. आता सून असल तर आम्ही एकीला दोघी. माय कावेरी आहे की घरात, झालं की एकाला दोघी. कुठे आहे र माझी बाय कावेरी? अगं नीट दिस ना ग डोळ्याला, डोळं जाणार बघ. पण त्या अदुगर सून मुख बघायचं सपान होत, ते काय आता पुरं होणार नाही बघ. अगं मरणाच्या दारातून आलेला माणूस खोट बोलत नसते ग. अगं खरं तेच म्हणते पोरी. माय डोळ्यात औषध आहे तुझ्या, आता अजिबात आसू काढायची नाही. अरे सूनच येणार नाही घरात म्हणल्यावर डोळ्याच्या काचा झाल्या तर काय फरक पडणार आहे रे या म्हातारीला. तू आधी रडणं थांबव बघू. तुला सून पाहिजे ना? होय. येईल, पण आधी तू रडणं थांब. अरे पण तू हे खरंच सांगतेस ना? भय माय, आधी तू बरी हो. अरे मला काय झालंय धाड, मी एकदम ठणठणीत आहे. हे बघ, उद्याच आपण त्या पवळाला बघायला जाऊया बघ घरात तिच्या. माय कुठं शिकते का एवढं सगळं? तरी मी आपणात बजावलं होतं हुजूर आधीच. अहो फार खास्ट आणि हिकमती बाई आहे ती. अहो कशाला एवढा त्रास करून घेतलात? अहो 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 तो आपणच का नाही दिलं तिला ढकलून? अगर वैसा किया होता तो बाजी को हमारी असलियत पता चल जाती. अहो मुळात आपण तिला कड्यावरती घेऊन गेला हीच सगळ्यात मोठी चूक केली. अहो रस्त्यातच कुठेतरी तिचा गळा चिरायचा, नाहीतर आपले ते प्रेमळ होते ना विंचू साप आपल्या दिमतीला, त्यांना तरी. नहीं, इतनी आसान मौत नहीं देना चाहते हम उसे. जैसे लोहा एक लावारिस की तरह दफनाया गया, ठीक उसी तरह, बल्कि उससे बदतर लावारिस मौत देना चाहते हैं उसे. गीदड़ जानवर उसे नोच नोच कर खाएंगे. विचार उत्तम आहे हुजूर आपला. अहो पण आमची ती दासी ती अजून परत आली नाही हुजूर. बाजी की माना सही, लेकिन तुम्हारी दासी की दावत तो मिल गई उन गिद्धों को. हमने वादा किया था उनसे कि दावत देंगे, और हम अपना वादा निभाने वालों में से. अहो हुजूर आता तिचं प्रेत सापडल्यावरती आमची चौकशी होईल त्याचं काय? फिक्र मत करो गिनी वाले, अब तक तो जानवर उसकी बोटियां भी निकल गए होंगे. अब वहां से उसे भगवान भी नहीं ला सकता. अहो फार विश्वासातली दासी होती ती आमची. लेकिन हमें उस पर भरोसा नहीं था. उसने हमारा चेहरा देख लिया था. लेकिन जाते जाते एक अच्छा काम कर गई तुम्हारी दासी. अब बाजी पागलों की तरह उस खिलौने वाली को ढूंढेगा, और हम तो बेसब्री से इंतजार कर रहे हैं उस खिलौने वाली के दीदार का.